जी घोषणाबाजी सुरू आहे, काय सांगणार? ज्या पद्धतीने शिंदे शिवसैनिकांनी शिवसेनेच्या युपीच्या नेत्यांचं ठाण्यात स्वागत केलं. अरे एवढा आमचा धसका घेण्याचं कारण काय? धसका घेण्याचं कारण काय? नाही, पण तुम्ही शिवसैनिकांची सुसंवाद उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद या ठाण्यामध्ये आहे हे दिसून येते, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पण ज्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न झाला, स्वर्गीय आनंद दिघे यांना तुम्ही अभिवादन करत होता, तेव्हा मला रोखणारी अवलाद या ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली नाही आहे. पण ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने तुमचं स्वागत शिंदे शिवसेनेच्या याला स्वागत हे कोकलणारे आहे ते, या भुंकणाऱ्या प्राण्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पण आज शिवसेना युबीटीच्या नेत्यांचा सुसंवाद मेळावा आहे, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहात, त्याआधी हे सगळं होतं आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडकी भरली आहे, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने वात्रट चाळे चालवलेले आहेत. अनिल भाऊ काय सांगाल? अनिल भाऊ शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आहेत, ज्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तुमच्यासह संजय राऊतांना रोखण्याचा प्रयत्न झाला, घोषणाबाजी झाल्या. आज ही अशा प्रकारचं हे करण्याचं काही कारण दिसत नाही आहे, कारण नसावं. कारण इथे शिवसेना ही 1966 पासून आहे आणि शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं हे केलं, आज यांची मानसिकता त्याच्यात दिसून येते आणि ते प्रदर्शन बरोबर नाही आहे. पण अशा पद्धतीचा अनुभव अपेक्षित होता? अजिबात नाही. पण आता काय, शिवसैनिक युबीटीचेही रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या घोषणांनाही उत्तर दिलं जाते. घोषणा वगैरे यापेक्षा तुम्ही तुमचा कार्यक्रम लोकांसाठीचा घेऊन या. तुम्ही ठाणे शहरामध्ये काय करणार, काय केलंय हे लोकांसमोर आहे. पुढं काय होईल हेही लोकांना माहिती आहे आणि आमचा कार्यक्रम घेऊन आम्ही पुढे जातोय. लोकांची सेवा लोक ठरवतील. ओके. तर हे दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे आनंद आश्रम परिसरामध्ये गद्दारांनी आमचं असं स्वागत केलं पाहिजे. आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच. पण त्या तयारीशी आलेल्या शिवसैनिकांना काही तयारी करायची गरज नाही. शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते. या कुठे गेले बाकी सगळे? हो विचारे साहेब, विचारे साहेब, तयारी होती का? अरे तयारी, अरे आम्ही शिवसैनिक आहोत. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर चला. साहेब, या घोषणांच्या निमित्तानं चार्ज झालेला आहात. जो सुसंवाद मेळावा आहे तो अधिक जोमाने होईल. आता त्या गद्दारांच्या घोषणाने कोणी चार्ज होतं का? जे आव्हान